आणि आता फायनली आपण नदी क्रॉस करून चाललोय नदीच्या पलीकडच्या साईडला. आणि पलीकडच्या साईडने आपल्याला आता घाट चढून जायचे. मित्रांनो तर असे एक खराब रोड आहे आणि जागेवर तर नाही जागेवर ये चढली ती गाडी चढा नाही. आता आपण चाललो होतो तो काजा मनाली हायवे, तर त्याच्यावरून आपल्याला आता खाली जायचं आहे इथं चंद्रतालकडं. इथं रेलिंग नाही काय नाही गेलं तर डायरेक्ट खालीच आहे भाऊ, डायरेक्ट नदीतच आहे. रोडला 2 वॉटर क्रॉसिंग आहेत मोठ्या, तर त्याला पाणी आहे का नाही, पाईप टाकला का इथं आता. मित्रांनो तर बघा इकडं आल्यावर टेंट सिटीच दिसती. पाठीमागं किती कॅम्प गेले आणि पुढं पण बघा किती कॅम्प आहे. परमिट कितना आहे परमिट? 300 पर हेड. पर हेड? हाँ जी. पैसे ही नहीं है मेरे पास, ऑनलाइन है. ऑनलाइन तो चलता ही नहीं सर. मित्रांनो तर ह्या वरच्या मार्किंग पर्यंत नाही वेळ, 17 सीटर गाड्या येत नाहीयेत. तर ही त्या गाड्या तिथंच थांबतात जिथं आपण ही काढतो परमिशन, आणि तिथनं पुढं परमिट काढतो ना, तिथनं पुढं त्यांना सोडवायसाठी असे कॅम्पर येत असतात. 1.5 किलोमीटर पार्किंगपासून चालत जायचे, पण दम लागतोय. ऑक्सिजनची कमी आहे त्यामुळं सगळ्यांना दम लागल्यागत होतोय. मला सुरुवातीला तिथनं निघाले वाटत होतं, आता काही नाही वाटत. मित्रांनो फायनली चंद्रतालला पोचलेलो आहे आता. मित्रांनो तलावाचं पाणी बघा किती क्रिस्टल क्लिअर आहे मित्रांनो. तर हे आहे चंद्रताल. आणि मित्रांनो चंद्रताल नाही लोक तिथनंच पाहतात त्या कोपऱ्यावरून आणि तिथनंच मागायला जातात. मी आलोय आता चंद्रताल नक्की संपते कुठं हे पाण्यासाठी मित्रांनो. तर लय कठीण च्या गावात एक तर वळण आणि त्याच्यात 100 खड्डे. सगळंच गार पडलंय माहिती का, असं इतकं गार पडलंय ना, असं पाण्यातनं काढले गत. हे पॉवर बँक पाण्यातनं काढले गत. आता मी चार्जरला हात लावला तर चार्जर बी पाण्यातनं काढले गत. बॅग अशी पाण्यातनं काढले गत. ते कॅमेरा पाण्यातनं काढले गत. हे पण भिजले गत झालेलं आहे असं, म्हणजे इतकी थंडी लागली ह्याला, असं या प्रकारचं आहे. मित्रांनो तर इतक्या वेळ गॅस चालू आहे पण उकळीची आहे नाही याला, इतकी थंडी इथं भयंकर. त्यात पाणी बी आपण गरम वापरायला होतं थोडं कोमट, तरी शिजा नाही याला. पातीलच गरम नाही झालं, सहज उचालतोय मी पातीला. डेंजर गाडी डेंजर. आतापर्यंत जेवढ्या थंडीमध्ये टेंट लावलाय ना त्यातील सगळ्यात थंड ठिकाण वाटतंय मला हे. कसा रात्र काढायचो काय माहिती मी. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो आपण करत आहे संपूर्ण भारत यात्रा, त्यातील दिवस आहे आज 98. आता 98व्या दिवशी आपण आहे आता स्प्लिटी व्हॅलीमध्ये आणि आपण निघालोय चंद्रतालपर्यंत. मित्रांनो तर आपण निघालोय चंद्रतालकडे. तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये पाहिलंच की आपण चंद्रतालकडे येत होतो, तर तो ब्लॉग रस्त्यामध्येच लय मोठा होत होता म्हणून तिथंच संपवला. आणि आपण तिथं बघा आता एका ठिकाणी बाटाल म्हणून एक गाव आहे, तिथं थांबलो होतो. तिथं आता नाश्ता करतोय आणि पुढच्या प्रवासाला निघतोय. तर हा व्हिडिओ लय भारी असणार आहे. तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला चंद्रताल दाखवणार आहे. तर नवीन पाहत असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटी संपल्यानंतर कमेंट करून सांगा कसा वाटला. मित्रांनो तर फायनली ताब्यातनं निघतोय बाहेर आणि चला जाऊया आता. उलटी करून गाडी लावली होती पडायची वाऱ्यानी, कारण वारं लय सुटले. आता आपल्याला इथनं पहिली तर कॅप घालतो मी थंडी वाजू नये म्हणून, आणि मग आपण आता वळती जायची. चला तुम्हाला दाखवतो आता रोड कसा आहे चंद्रतालकडे जायचा. फायनली निघालोय आता. नाश्ता पण झाला, 2 खऱ्या आणि चहा 60 रुपये झाले. म्हणजे थोडक्यात ती खरी लांबची लांब असते तसली आपल्या इथं 10ला भेटते, इथं 20 रुपये घेतले. आणि आता फायनली आपण नदी क्रॉस करून चाललोय नदीच्या पलीकडच्या साईडला. आणि पलीकडच्या साईडने आपल्याला आता घाट चढून जायचे असं मला वाटतंय, आठवतंय मला अशा हिशोबाने मागच्या वेळेचं. तर चला अशा प्रकारचा पूल असतो इथं. ओके आता बघा कशी डोंगर आहेत. फक्त रोड स्टेबल पाहिजे. स्टेबल म्हणजे असा लय खड्डे नसले पाहिजेत, झटके नाही बसले पाहिजेत. असे गाडीने मोसम पकडला पाहिजे, मग आरामात चढती गाडी आपली कुठं बी.
चलो आता अशा प्रकारे चढून जायचे आपल्याला. आणि काय म्हणणं होतं माझं, चढून जायचे राजस्थानचे होते नाही. आणि मग अशी इतका खतरनाक चढा होता ना, चढतच नव्हती गाडी. आणि त्यात मला हात कॅमेराचं स्टार्ट करायला पण जमलं नाही. अशा प्रकारे होता. आपली गाडी कुठं हार नाही मानत भाऊ, सगळीकडे जाणार. चला मित्रांनो, तर असं एक खराब रोड आहे आणि जागेवर तर नाही, जागेवर ये चढली. चलो मित्रांनो, तर ह्या चढाला मोसम पकडून नाही आलो, ती गाडी चढा नाही. काय झालं, मला वाटलं खालच्याच रोडनी जायचे, त्या रोडनी जायचे, त्यामुळं मी जास्त काही ही केलं नाही. पण नवीन बनवलं आहे आता इकडं वरती. ओके चलो, मोसम पाहिजे फक्त थोडं गाडीला. गाडी कुठं चढती, फक्त त्याला थोडं पिकअप मध्ये आलं ना. चलो आपण हा आहे, आत्ता आपण चाललो होतो तो काजा मनाली हायवे. तर त्याच्यावरून आपल्याला आता खाली जायचं आहे इथं चंद्रतालकडं. भाई कितना दूर है इधर से? भाई कितना दूर है इधर से? कहाँ जाना है? चंद्रताल. चंद्रताल इधर है, हाँ, पर 15 किलोमीटर है. 15 किलोमीटर है. 1 घंटा. ओके ओके, 1 घंटा लगेगा भाई बोल रहे. तर मित्रांनो, हे जुना रोड आहे ना, ते सगळा उकरून टाकलाय. आता माझी थोडी उद्या कशी चढायची काय माहिती गाडी. इथं त्या भाऊची 4 व्हीलर चढतच नव्हती अल्ट्रास, तर त्यांनी दुसरा जो ड्रायव्हर आहे त्याकडून चढून घेतली. अशा प्रकारे आहे. तर वेलकम टू वन्यजीव काय ते लिहिलं होतं, आता वाचायला टाईम नाही मला, इतकं उतार केला आहे तिथं. तर चला आपण मनाली काजा रोड आहे ना, वळालोय आतमध्ये. चलो चंद्रतालकडे. इथं रेलिंग नाही, काय नाही, काय नाही. गेलं तर डायरेक्ट खालीच आहे भाऊ, डायरेक्ट नदीतच आहे. गाडी बी नदीत आणि आपण बी नदीत. पाहून घ्या कसे खतरनाक रोड आहे इकडं. सोपं नाही भाऊ स्प्लिटी व्हॅली करणं. एकदम छोटा रोड आहे आणि एका साईडला काहीच नाही आहे. रेलिंग नाही, काय नाही, काय नाही. फक्त यायची इच्छा पाहिजे, काय नाही होत. आपल्यात कॉन्फिडन्स पाहिजे. ओके मित्रांनो, तर एकदम खतरनाक रोड लागला आहे इथं. सगळाच रोड इथं यायचा खतरनाक आहे. सुट्टी कुठंच नाही भाऊ. बघा आता इथं 2 गाड्या आल्या होतं, गोचीच होणार आहे. आता इथं त्यांनी माती कशी थांबवली बघा, खाली दगडे रचल्यात आणि दगडाला जे दगडाचं ही केलंय डबर बांधकाम, त्याला नाही वे सगळी तार गुंडाळी की ते दगडी पाका. इच्छा गावात खाली गेलो असतो मी. भेंडी अरे लक्ष, ड्रायव्हिंगकडे दे हात, नको सोडू भाऊ. एवढीसा चिट्टासा रोड आहे, गेला तर डायरेक्ट खालीच आहे भाऊ. आपल्याला अजून लई प्रवास करायचा आहे. रोडला 2 वॉटर क्रॉसिंग आहेत मोठ्या. तर त्याला पाणी आहे का नाही, पाईप टाकला का इथं. आता वॉटर क्रॉसिंग कॅन्सल झाली बहुतेक. तिथं लई चपराट वॉटर क्रॉसिंग होती, पाईप टाकला, पाईप. हां, पाणी खाली डायव्हर्ट केले बाबो. नाही तर इथं नाही बाई, लय ॲडव्हेंचर होतं जबरदस्त. पाईप बी फुटलाय. चलो यार, एक तर ह्यांनी ही केली, दुसरी आहे का बघूया आपण. ओके चलो. आजच्या गावात ती वाटती चालू आहे इतके डेंजर. एका साईडला खोल आहे. मित्रांनो, तर मागच्या वर्षी अशा प्रकारची वॉटर क्रॉसिंग होती, तुम्ही पाहू शकताय. आणि ह्या वर्षी तिथनंच पाईप टाकून पाणी काढून दिलेलं आहे. म्हणजे अवघड होते, लय गोटे होते त्यात, भरपूर जण पडतात पण त्याच्यात. कारण काय होतं, अचानक दगड आडवा येतो आणि गाडी कंट्रोल होत नाही, अशा प्रकारे आहे.
तर मित्रांनो अशा प्रकारे मागच्या वर्षी वॉटर क्रॉसिंग होती, ह्या वर्षी ॲडव्हेंचर कमी केलं आहे. म्हणजे मित्रांनो तुम्ही आत्ता नाही आला एवढ्या 2 वर्षात, तर पुढच्या वर्षी त्या पुढं नाही तुम्हाला डांबरी रोडच पाहायला भेटतील. सगळे ॲडव्हेंचर सगळं संपून जाणार, काहीच राहणार नाही इथं, फक्त डांबरीवरून तुम्हाला प्रवास करायला लागणार आहे. मित्रांनो तर फायनली सपाट लागलं आहे, प्लेन रोड लागला आहे. आता इथं बघा कसलं वळण रोड होता पण ते बंद केला आहे आता. इथं बघा किती फुफुटा उडतोय. अरे रामकृष्ण हरी. भाऊ वाट लागली सामानाची तर वाटच लागत. लई वॉटर क्रॉसिंग केली, ही होती फुफुटा क्रॉसिंग. मित्रांनो तुम्ही चंद्रतालला आला ना, तुम्ही इथं राहू पण शकता. इतके सारे कॅम्प बनलेले पाहू शकताय तुम्ही, किती सारे कॅम्प बनलेत अशा प्रकारे सपाटीला बनलेले. हे सगळ्यात सुरुवातीला आहेत, अजून पुढं बी लई कॅम्प असणार आहे. आपण आपला स्वतःचा टेंट लावून थांबणार आहे. बघूया कसं होतं. इथं तर आता कोणच राहिला दिसत नाही आहे, पण संध्याकाळी येतील. जे संध्याकाळी मुक्कामाला बरेच जण येतात तिथं. ओके चलो. मस्त बनवतात तसे, आतमध्ये बेड वगैरे देतात झोपायला, म्हणजे खोट असते, खोटावर गादी वगैरे टाकून मस्त बनवलेलं असते. चलो तुम्हाला एखाद्या ह्या कॅम्पचा टूर देतो उद्या, आता नाही. मित्रांनो तर बघा इकडं आल्यावर टेंट सिटीच दिसते. पाठीमागं किती कॅम्प गेले आणि पुढं पण बघा किती कॅम्प आहे दिसते. इकडे कॅम्पच कॅम्प दिसतात सगळे. भाऊ जबरदस्त तसे लोक लय राहायला येते तिथं. आपण आपल्याला आता इथं चेकपोस्ट आहे, ती दिसतंय का निळं, तिथं चेकपोस्ट आहे. तिथनं परत वरती जायचं आहे असं डोंगर चढून 4-5 किलोमीटर. बरंच लांब आहे चंद्रताल. मित्रांनो तर पाहू शकता जेवढं आहे ना सगळं, जेवढे टेंट दिसतात ना तुम्हाला ते सगळे टेम्पररीच आहे. पक्क स्ट्रक्चर काहीच नाही आहे एक बी. चलो यार. ओके चलो. मित्रांनो तर जेवढे पण कॅम्प आहेत ना, त्या कॅम्पने आता ते आपल्याला जरा दिसला ना जाय ना तिथनं हे केलेले आणलेले पाणी तर पाहू शकता. कॅम्प सिटी गाड्या थांबलेत की बरेच. तिथनं पुढं अलाउड नाही काही गाड्या. ओके फोटो काढू आपण तिथं. सगळ्याच्या फुफुटा क्रॉसिंगनी सगळा फुफुटा बसलाय पाहू शकताय. तर चला आता इथे एंट्री करूया आणि आपण निघूया चंद्रतालच्या दिशेने. आता किती वाजले? 4 वाजले असतील. आपण 6 वाजेपर्यंत माघारी घेऊया. 1-3 तास थांबूया तिथं. ओके बोलिए सर. परमिट ले लो सर, ये आ गया। परमिट कितना है? परमिट 300 पर हेड। पर हेड? हाँ जी। पैसे ही नहीं है मेरे पास, ऑनलाइन है। ऑनलाइन तो चलता ही नहीं सर यहाँ। फिर पैसे ही नहीं उतने तो क्या करें अभी? हम जी क्या करें सर, हमारे मैसेज आ रहे हैं। परमिट लगे नोटिफिकेशन पढ़ लो सर उधर। अब पैसे नहीं कि परमिट निकालने के, ऑनलाइन है, पैसे चलेगा नहीं। वाइल्ड लाइफ सेंचुरी एंट्री फी फॉर इंडियन पर्सन। मित्रांनो तर फायनली निघतो इथं. चेक पॉईंट होता, सरांनी एंट्री वगैरे करून घेतली आणि आपण निघतो इथनं.
300 रुपये ही आहे परमिट आहे. तर परमिट नाही घेतलं माझ्याकडे पैसेच नाही तर काय नाही. तर मित्रांनो अशा प्रकारे नाही तर फुफुटा झाला सगळा. अशा प्रकारे टेंट सिटी आहे मित्रांनो. इथनं परत आपल्याला घाट सुरू झालाय. मित्रांनो तर तुम्हाला चंद्रतालकडे जायचं असेल तर हिमाचल गव्हर्नमेंटकडून 300 रुपयाचं परमिट काढायला लागेल पर हेड 300 रुपये. तर मित्रांनो आपल्याकडून काही पैसे घेतलेले नाही आहेत त्यांनी, तर धन्यवाद त्यांचे. आणि मित्रांनो जिथनं आपण परमिट काढतो तिथनं आपल्याला साधारण 5 किलोमीटर अजून पुढं जायचं आहे घाट चढून. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचे घाट आहेत. अशा प्रकारचं टोटल खराब रोड आहे. कुठं तुम्हाला डांबरी हा नावाचा प्रकारच नाही आहे आणि इथं गाडी पण चढत नाही आहे. मित्रांनो उलटी फिरायला लागली गाडी. हो हा प्रॉब्लेम नाही वे, खराब रोडला येतोय. खराब रोडला व खाल्लं बघा आपण कुठनं आलोय. चलो एकटा असलेल्याचा फायदा एकटा होतो म्हणून त्यांनी माझे 300 रुपये सोडून दिले. चला बरेच पैसे कलेक्ट होत असतात 300 रुपयाने. कसं वळणं बघा कुठनं इथनं वळायचं तिकडं वळायचं आणि वळती जायचे. वळणं दिसते का स्कॉर्पिओ येणार नाही. मित्रांनो तर गाडी स्कॉर्पिओ कशी चढवली मी. ते गाडी स्कॉर्पिओ बी वळणाला लय मोठी गाडी वळत नाही. त्या आणि अंदाज पाहिजे मेन म्हणजे त्या माणसाला अंदाजच नव्हता चाका कुठं चाललेत काय चाललेत. आजच्या गावात ती खालची बॅग परत डिल्ली झाली. तिला परत वरती आवळायला लागेल. मित्रांनो तर मनालीपासून जवळपास आपण 115 किलोमीटर मित्रांनो तर मनालीपासून 114 किलोमीटर आपण प्रवास केल्यानंतर आपण चंद्रतालला फायनली पोचलेलो आहे. लय कठीण रस्ते म्हणजे लय खराब रस्ते, एक्स्ट्रीम रस्ते पार करून आपण चंद्रतालला पोचलेलो आहे. तर अशा प्रकारे आहे ते डॉगेज बाई बघा कसा आहे मग बघतो बघा आहे कसलं आहे. तर आता चला 4 वाजले आपल्याला इथं पोचायला. ओके लोक सगळे माघारी येऊ लागले काय. मित्रांनो तर रेनकोट वगैरे काढलाय आता आणि आता जातोय. हे सगळे आपल्याकडेच पाहत बसलेत. एवढे सगळे गाड्या आले त्यांना लई आश्चर्य वाटते की आपण पॅशन प्रो गाडीवाले. मित्रांनो तर फायनली निघतोय आता. इथं गाडी लावली आपली आणि आपण आता निघतोय चंद्रताल पाहण्यासाठी. तुम्हाला पण दाखवतोय. एक नंबर ठिकाण आहे मित्रांनो चंद्रताल. मरने से पहले एक बार चंद्रताल जरूर देखना चाहिए. तर चला अशा प्रकारे इथनं 1.5 किलोमीटर आपल्याला चालत जायचे आता इथपर्यंत. मित्रांनो तर ह्या वळच्या मार्किंगपर्यंत नाही वेळ 17 सीटर गाड्या येत नाही आहेत. तर हे त्या गाड्या तिथंच थांबतात जिथं आपण ही काढतो परमिशन. आणि तिथनं पुढं परमिट काढतो ना तिथनं पुढं त्यांना सोडवायसाठी असे कॅम्पर येत असतात. तर चला इथं पहिला तर बोर्ड लावला आहे बाबा इथं तंबाखू खायला परवानगी नाही आहे. म्हणजे धूम्रपान काय नशा करायला परवानगी नाही आहे. तर इथनं आपल्याला 1.5 किलोमीटर चालत जायचे. जवळपास 16,000 फूट उंचीवर हे तलाव आहे. मित्रांनो तर 1.5 किलोमीटर पार्किंगपासून चालत जायचे पण दम लागतोय. असं ऑक्सिजनची कमी असल्यागत वाटतं इथं. अशा पद्धतीचं ठिकाण आहे. म्हणजे चालत जायचं म्हणलं ना तर ऑक्सिजनची कमी असल्यागत वाटतंय. दमादमाने चालत जायला लागेल त्यासाठी. चला मित्रांनो तर 14,100 फुटावर आहे तलाव.
इथलं वातावरण बघा. खाली तिथं गाड्या लावल्यात, माझी एकट्याचीच आहे, लावल्यात नाही लावली. आणि चालत चाललोय. कसला जबरदस्त व्ह्यू आहे तिकडं बघा, बर्फाचे डोंगर आहेत. ओके, मस्त. मित्रांनो, तर सकाळी आपण निघालो होतो 8:15 वाजता आणि आता वाजलेत 5 वाजता. 5 वाजले आपल्याला इथं पोचायला. इतका खराब रोड काय सांगायला नको. त्यामध्ये आपण जेवायला पण थांबलो, सकाळीचा नाश्ता करायला थांबलो होतो, परत दुपारी पण खाण्यासाठी थांबलो होतो. तो वेळ पण गेला आणि रोड लय खराब भाऊ. साधारण 120 किलोमीटर आलो असेल आपण इथपर्यंत. अजून भरपूर दाब टाकतात. आता चंद्रताल तुम्हाला दिसत असेल इथं सगळे हे झालेत, ऑक्सिजनची कमी आहे, त्यामुळं सगळ्यांना दम लागल्यागत होतोय. मला सुरुवातीला तिथनं निघाल्या वाटत होतं, आता काही नाही वाटत. एक जण तर मी असलं एक्स्ट्रीम पाहिलं ना भाऊ, बसून ऑक्सिजन घेत होता. दम्याचा प्रॉब्लेम असणाऱ्यांना होतंय तसं. मित्रांनो, तर मित्रांनो ते एकदम जवळ आलोय आता चंद्रतालच्या. तर पाहू शकताय मस्त असं हिरवगार गवत आहे बाजूनी आणि एक्स्ट्रा झालेलं पाणी बाहेर निघतं इथनं. हे पाहू शकता, हा ओढा चाललाय बाहेर जाण्यासाठी. आणि अशा प्रकारे लय क्राऊड होतं, ते सगळं गेलं आता. आता ठराविक लोक राहिलेली तिथं. ऊन याय पाहिजे, ऊन. चलो इकडं बघा, ओढा क्रॉस करण्यासाठी असा लाकडी पूल बनवण्यात आलाय. वाव, चंद्रताल. मित्रांनो, फायनली चंद्रतालला पोचलेलो आहे आता. यो पाहू शकता, ही आहे चंद्रताल लेक. ह्याचा इतिहास काय कोण सांगते काय माहिती आपल्याला, हिस्ट्री काय आहे ह्याची. अशा पद्धतीने आहे. मित्रांनो, तो वातावरण बघा कसं आहे. अशा प्रकारचं वातावरण आहे. वरती एक झेंडा बांधलेले आहेत, बाकी काही नाही आहे. तर आपण एक व्हिडिओ काढू आता पाणी प्यायचा. चला, जमल का मला? बॅग बिग सगळं माझ्याकडेच आहे आता. मित्रांनो, तर आपण आलेलो आहे चंद्रताल लेकला. तर इथं आपले भाऊ भेटलेले आहेत. हे सगळे भाऊ नाही आपले मुंबईचे आहेत. तर भाऊचा मी फोटो काढला त्यांचा ग्रुपचा, पण कळलंच नाही. पण मी एक मराठी शब्द बोलल्यानंतर ना हे भाऊ आपले, तर त्यांनी आपल्याला म्हणजे बोलायला लागलो मी, डायरेक्ट मराठीत बोलायला लागले. त्यामुळं चांगलं वाटलं आपली मराठी माणसं इथं भेटल्यानंतर ना. आपुलकी काय म्हणताल तुम्ही? भारी आहे. आम्ही आता ट्रेक करून आलो. तर कसं होतं, ट्रेकमध्ये खूप असं वर जायचं, खाली यायचं, खूप ऑक्सिजन लेवल पण कमी आहे इकडे. तुम्ही पण आता लडाखला गेलेले, तुम्हाला जाणवलंच असेल. तर आता हे आमचं एंड आहे, चंद्रताल लेक. सो वर्थ इट आहे, सगळ्यांनी यायला पाहिजे. तुम्ही शिमला टू मनाली केलं? नाही, आम्ही मनाली टू मनालीच केलंय. मनाली टू खाली फक्त चंद्रतालसाठी आलता का तुम्ही? हा. ओके. आमचा प्लॅन असा होता मनालीत जायचं, थोडं विजिट करायचं, कॅफेज वगैरे सगळे प्लेसेस. नंतर आमचा ट्रेक होता 4-5 दिवसाचा. ओके. डिफिकल्ट होता, 2-3 दिवस. ओके. इझी आता वाटायला लागलाय. तर चला मित्रांनो, या भावांना भेटून चांगलं वाटलं. जय शिवाजी, जय महाराष्ट्र. ओके.
मित्रांनो तर हे आहे चंद्रताल लेक आणि चंद्रताल लेकचं विशेषता सांगायची म्हणली मित्रांनो तर हे जे पाण्यामध्ये नाही वे आपले जसा इंद्रधनुष्य दिसतो तसे 7 कलर दिसतात मित्रांनो. मेन म्हणजे आता सूर्य नाही आहे. आपण पँगॉंग लेकला कसं पाहिलं होतं आदल्या दिवशी सूर्य नव्हता, दुसऱ्या दिवशी सूर्य असल्यावर एकदम भारी दिसलं. तर उद्या सकाळी सूर्य आला तर आपण नक्की इथं येण्याचा प्रयत्न करू परत एकदा. आपल्याला काही गडबड नाही आहे तर तुम्हाला दाखवण्यासाठी अशा प्रकारचं आहे चंद्रताल लेक. मित्रांनो आपण आहे आता समुद्र सपाटीपासून 14,100 फुटावर आणि 14,100 फुटावर एक चंद्राच्या आकाराचं तलाव आहे. त्या तलावाला चंद्रताल म्हणून ओळखलं जातं मित्रांनो. जर पूर्ण तलाव ड्रोनच्या साह्याने पाहिला तर तो पूर्ण चंद्राच्या आकाराचा आहे आणि तलावाच्या भोवती अशा प्रकारचे झेंडे वगैरे सुंदर असा परिसर बनवलेला आहे आणि हा तो तलाव आहे जो चंद्राच्या आकाराचा पूर्ण तलाव आहे मित्रांनो. मित्रांनो तर ह्या तलावाचा तुम्हाला इतिहास सांगायचा म्हटलं तर इथं 3 प्रकारचे इतिहास आहे. एक महाभारताचा आहे इतिहास. त्यामध्ये ज्यावेळेस पांडव स्वर्गाच्या रस्त्याने जात होते त्यावेळेस इंद्र त्यांना घ्यायसाठी ह्या तलावापाशी आला होता असा येथील इतिहास आहे मित्रांनो. मित्रांनो तर आता चंद्रतालच्या ह्या बाजूने जातोय तर इथं ऊन पाहिजे. ऊन नाही त्यामुळं कलर नाही इथं. तरी दिसत असेल तुम्हाला थोडासा हिरवळ कलर. बाकी ऊन असताना तर एकदम जबरदस्त कलर दिसले असते. यार कलर नाही मजा नाही. चला मागच्या वेळेसचं काही व्हिडिओ दाखवले मी ह्याच्यात. तर आता निघालोय. ह्यो लेक कुठं संपतोय हे पाहण्यासाठी. हे आपले मित्र भेटलेले आहेत आपल्याला केरळाचे आहे ना. ओके ओके तर चला हा लेक नक्की संपतोय कुठं ते पाहण्यासाठी निघालेलो आहे. आणि जरा डिसअपॉइंटेड वाटतंय की बाबा ऊन नाही आहे. ऊन असतं तर अजून मजा आली असती. मित्रांनो तलावाचं पाणी बघा किती क्रिस्टल क्लिअर आहे. आणि मित्रांनो ह्या तलावामध्ये नव्हे आंघोळ करायला मनाई आहे. आंघोळ वगैरे आपण करू नाही शकत अशा प्रकारचं आहे. हे देवतांचं तलाव म्हणलं जातं. इथं देवी देवता आंघोळ करायला येतात असे अशा प्रकारचं हे तलाव आहे. मित्रांनो तर मी आता हिमाचल प्रदेशमध्ये स्प्लिती व्हॅलीमध्ये आणि चंद्रताल पाहिलं आलोय मित्रांनो. तर हे आहे चंद्रताल. आणि मित्रांनो चंद्रताल नाही लोक तिथनंच पाहतात त्या कोपऱ्यावरून आणि तिथनंच मागायला जातात. मी आलोय आता चंद्रताल नक्की संपते कुठं हे पाहण्यासाठी मित्रांनो. आणि इतकं सुंदर तलाव हे पाहू शकताय कसा कलर दिसतोय पाण्याचा. ऊन आल्यावर अजून वेगळा कलर दिसतो. आत्ता वेगळा कलर दिसतोय. आता ऊन नाही आहे पावसाचं वातावरण झालंय त्यामुळे वेगळा कलर झालाय मित्रांनो. आणि चारही बाजूने अशी उंचचे उंच डोंगर आहेत. हे सगळे नाही बर्फाचे डोंगर असतात मित्रांनो. आता बर्फ वितळ आहे. ज्यावेळेस तुम्ही हिवाळ्यात येताल त्यावेळेस नाही हे लेक नाही पूर्ण बर्फासारखं जमलेलं असतंय मित्रांनो. अशा प्रकारचं हे लेक आहे. दिसायला लय छोटं दिसतंय तिथनं पण इकडं नाही लय मोठं लेक आहे पाहू शकताय अशा प्रकारचं. तर माझ्या पुढं 2 जण चाललेत ते केरळाची त्यांच्याबरोबर जातो आता मी. शेवट नक्की काय आहे पाहण्यासाठी. तर मित्रांनो नवीन पाहत असाल तर फॉलो नक्की करा. तुम्हाला आता चंद्रतालच्या शेवटी काय आहे हे दाखवतो. मित्रांनो तर चला निघालोय माघारी आता. काय झालंय लाईट पण डाऊन झाली आणि पाऊस पण यायला लागला. ती केरळाची गेली झुडप तिकडं पाहिलं शेवट कुठे. मित्रांनो तो ऊन असल्यानंतर चंद्रतालचं पाणी असं दिसतं मित्रांनो. हा फोटो मागच्या वर्षीचा आहे मित्रांनो. तर पाहू शकताय अशा प्रकारचं चंद्रताल लेक आहे. चंद्राच्या आकाराचा असल्यामुळे त्याला चंद्रताल असं म्हणतात. आणि इथं अजून एक कथा आहे की बाबा चंद्राची मुलगी असती चंद्रा आणि सूर्याचा मुलगा असतो भागा. तर हे दोघं नव्हे ह्यांचं दोघांचं प्रेम असतं पण त्यांच्या घरच्यांना मान्य नसतं चंद्राला आणि सूर्याला. तर ते पळून येऊन इथं भेटायचं ठरवतात लाभच्या पासला. पण तिथं चंद्रा पोचती पण भागा पोचतच नाही आहे. मग ते चंद्र लाभच्या पासपासून इथपर्यंत नव्हे चंद्रा रडत रडत येते आणि त्या रडण्यामुळं हे पाणी तयार होतं असं ऑनलाईन आहे.
अशा प्रकारचा इथला इतिहास आहे. बाकी एक नंबर ठिकाण आहे मित्रांनो. तुम्ही कधी या इथं म्हणतात की देव देवता अजून स्वर्गातल्या अप्सरा इथं आंघोळ करायला येतात असं म्हणतात, त्यामुळे आपण आंघोळ करू शकत नाही इथं. मित्रांनो तर फायनली बाय बाय म्हणून चंद्रतालला निघतो. इथं एकच ग्रुप राहिला आहे 4 जणांचा, ती पण एकत्र आलेली आहेत. आपण निघूया आता आपल्या परतच्या प्रवासाला परतीच्या. मित्रांनो तर थोडी ऑक्सिजनची कमी वाटते मला इथं. तसं काही नाही फरक पडत, पण कापूर ही कामाची गोष्ट आहे मित्रांनो. 10 रुपयाची पुडी घेतली ना ते कामाची गोष्ट आहे. असं नाका लावलं ते फरक पडतो लगेच ऑक्सिजनचा. चला मित्रांनो तर फायनली परत पोचलेलो आहे पार्किंगपाशी. पार्किंगमधील सगळ्या गाड्या गेल्यात, 2च गाड्या राहिल्यात फक्त. हे आता ह्यांच्याच आहेत लोकल. चलो भाई चलो की मित्रांनो तर फायनली निघतोय आता. हेल्मेट घालतो पहिलं. टोपं टाकायला लागतंय ह्याचं. आपली टोपी कुठं गेली काय माहिती, ती टोपी हुडकतो आज. ओके मित्रांनो तर फायनली निघालोय आता. अंधार पडायला लागला, तुम्ही पाहू शकता. लाईट पूर्ण डाऊन झाली आणि घाटाचा रोड 4-5 किलोमीटर आहे, ते उतरून आपल्याला खाली जायचे. चलो मित्रांनो तो लय कठीण. आजच्या गावात एक तर वळण आणि त्याच्यात 100 खड्डे. चला हे ठिकाण जरा कमी उंची होय, ती जास्त उंची होतं. आता तुम्हाला वळण दाखवतो कशी चढत आलो होतो मी. बॅग गाजती एक, त्यामुळे एक त्रास येईल. बॅग एक नवीन घ्यायला लागेल, ऑक्टोपस एक नवीन घ्यायला लागेल. तर ती बॅग संपली आता त्या बॅगचं आयुष्य. मित्रांनो अशा प्रकारची वळणं चढून वरती आलो होतो आपण ह्या डोंगरात. तर बघूया आपल्याला टेंट लावून राहिला जागा भेटते का, भेटेल काय, कुठं जातोय का. मित्रांनो तर फायनली आलोय आपण आता खाली. कुठं टेंट लावायचं बघूया आपण. खाली जाऊ खाली. तर मित्रांनो फायनली आलोय आपण आता. इथं आपल्याला टेंट लावायचं कुठं ते. या कॅम्पमध्ये जाऊ, कुठं जाऊ तीच कळत नाही मला आता. भाई कॅम्प मेरे को कितने का है? हाँ मेरा पास कैंप है, मैं खुद का लगाना चाहता हूँ. मैं ऑल इंडिया घूम रहा हूँ, तो मेरे पास इधर अभी कैश में पैसे ही नहीं है, तो मैं मेरा खुद का टेंट लगा के रख सकता हूँ क्या? खुद का तो पूछना पड़ेगा. हाँ फॉरेस्ट वाला से हाँ मैंने पूछ लिया है मेरे पास. हाँ क्या बोला? वो बोले लगा लो जो परमिशन देगा. तो आपका किधर कैंपिंग है, उधर लगा लूंगा मैं. यहाँ लगा लो ना, ये जो 2 गाड़ी खड़ा है ना, हाँ हाँ यहीं लगा लो. ओके ओके. आपका ही है ना वो? हाँ वो भी हमारा ही. ओके ओके थँक यू सर. ती आपल्याला तर पहिले जागा खाली साफसफाई करून घेऊया. अशा पद्धतीने इथं तर मालकांनी लावायला परवानगी दिली, तर टेंट लावूया आणि इथंच झोपूया. मित्रांनो तर चंद्रताल कॅम्पिंग साईडला पोहोचलेलो आहे आता. टेंट लावायचा आहे. टेंट थंडी वाजायला लागली आताच. लई टेम्परेचर असेल, रेंज नाही काय नाही. घरी फोन करून सांगितला होता की बाबा आज फोन लागणार नाही, त्यामुळं काय ओके. बाकी दुसऱ्यांचं काय आपल्याला करायचं नाही, काय चंदा सांगणं महत्त्वाचं आहे. तर अशा प्रकारे आता टेंट लावतोय. तुम्हाला टाइम लॅप्स दाखवतो, असं इतकं मोठं नाही दाखवत. ओके.
ही मित्रांनो तर पहिलं ते बूट बघा, बुटामध्ये पाणी गेलं होतं आणि ह्याच्या मध्ये आतमध्ये नाही पूर्ण गादी ही पाणी नाही होय 2 दिवस निघत नाही. तर आता काय केलं उलटी करून ठेवल्यात रात्रभर ही होतील पाणी ही होईल. आता काही म्हणतील की बाबा गाडी कशाला ठेवल्यात काय केले, तर मित्रांनो कुत्री पळून नेतील असं बी आहे. लई कुटाने तिथं अशा प्रकारे. आणि हे पूर्ण कॅम्पिंग साईड आहे अख्खी एकदम मस्त अशी एकदम भारी ठिकाणी. वाव, चला झोपूया आतमध्ये. पॅन्ट बी ओली झाली, वॉटर क्रॉसिंग केली ना त्यावेळेस गुडघ्या इतकं पाणी होतं. वॉटर क्रॉसिंग केली त्यावेळेस गुडघ्या इतकं पाणी होतं, त्यामुळे पॅन्ट पण ओल्या झाली. मित्रांनो तर टेंट वगैरे लावला अशा प्रकारे. मॅगी बनवायची, मॅगी काढली आणि इथं 2 स्लिपिंग बॅग आहेत. आज काय भीती नाही आहे, थंडीची भीती नाही आहे अजिबात. पहिलं तर खाऊन पिऊन एकदा झोपलं आपल्याला आज दुसरं काही रेंज नाही काही नाही, त्यामुळं व्हिडिओ फक्त एडिट करायचा आहे, बाकी काय नाही. पहिलं माझा विचार आहे खाऊन घ्यावा. पहिलं हे चार्जिंगला लावलं इथं, कपडे बी वाळाय टाकलेले आहेत. अशा पद्धतीने आहे. सगळंच गार पडलंय माहिती का, असं इतकं गार पडलंय ना, असं पाण्यातनं काढले गत. हे पॉवर बँक पाण्यातनं काढले गत. आता मी चार्जरला हात लावला तर चार्जर बी पाण्यातनं काढले गत, बॅग अशी पाण्यातनं काढले गत, ते कॅमेरा पाण्यातनं काढले गत, हे पण भिजल्यागत झालेलं आहे. असं म्हणजे इतकी थंडी लागली ह्याला, असं या प्रकारचं आहे. तर चला आता खायला मॅगी बनवूया. मॅगी बनवतो आणि खातो आणि झोपतो नाही, व्हिडिओ एडिट करूया आपण आज. मित्रांनो तर पाणी भरून घेतलं, इथं सोलर होतं तर सोलरमधनं गरम पाणी भरून घेतलं अशा प्रकारे. गरम बढियापैकी. मित्रांनो तर पूर्ण सामान वगैरे काढून घेतलेले आहे. आता मॅगी बनवायची आपल्याला. तर लई थंडी, आतमध्येच बनवायची इच्छा होती माझी, पण आतमध्ये नको, आग बिग लागायची कशाला, लई सामान आहे, त्यामुळं बाहेरच बनवतोय. आता चालू केलं आहे मित्रांनो, तुमच्यासमोर प्रोसेस करतोय. कारण फ्लॅश लाईट पण ह्याचीच आहे, लाईट पण ह्याचीच आहे, सगळं ह्याचंच आहे. ओके, ही आपली शिगडी, हे आपला चमचा. पहिलं तर पातीला धुवून घेऊया. मी दिसतोय का नाही काय माहिती, आपण दिसत असेल मी बहुतेक, पाठीमागे येतो थोडा. ओके, पाणी चांगलं गरम आहे, हे जाणलंय मी सोलरचं भरून, त्यामुळं उलट जास्त काम झालं. ताटलीची नाही आपल्याला लगेच गरज, साईड टाकून पहिले ते गॅस सरळ करून घेतो. ह्यात सिलेंडर फसून घ्यायचं आपल्याला. गॅस ओपन केला, सिलेंडर कसं येतं व्ह्यू बघू द्या मला. मित्रांनो तर मगाशी काही चेहरा दिसला नाही, तर आता चेहरा बिरा सगळं दिसलं. आता 0.5 वर केलंय. तर पहिलं गॅस चालू करूया. पीठ घे ना की लय हवा लागते ह्याला.
मित्रांनो तो बाहेर लागू नाही म्हणून हानी केली आता बघूया 5 मिनिटं झाली इथंच. मित्रांनो तर इतक्या वेळ गॅस चालू आहे पण उकळीची आहे नाही याला, इतकी थंडी आहे इथं भयंकर. त्यात पाणी बी आपण गरम वापरायला होतं थोडं कोमट, तरी शिस्ता शिजा नाही. दिसतंय का तुम्हाला किती वेळ झाला? एवढ्या वेळात तर माझी मॅगी 2 वेळा शिजली असती. तर इकडून असा आडूसा लावलाय आपण, दिसतंय का तुम्हाला? आता लागलाय का जाळ? काय वाटतंय, शिजली का अजून शिजाय पाहिजे? उकळी येई नाही पाहिजे तसं उकळा नाही ना, उबाले येई नाही पाहिजे तसं. अजून वाढू का त्याचं स्पीड? अभी 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 देखो कैसे उबाला आ रहा है भाई. ऐसे असं उकळलं पाहिजे, पाणी आटलं पाहिजे. इकडे बघा कच्चच आहे. त्या ह्या साईडला लागतंय फक्त असं वाटतंय मला. चला मित्रांनो तर फायनली पाणी आटल्यागत वाटतंय आणि मॅगी तयार झाली अशी वाटतंय मला. तरी थोड्या वेळ ठेवा का काही कळा नाही मला. किती वाजता बनवायचं चालू केलं होतं काय माहिती. आपण गाड्या गेल्या की एकदम धूळ उडती भयंकर, त्यामुळं खाली लागायची नाही तर. ओ ए लागली लागली लागली, बंद करू द्या. याला पातीलच गरम नाही झालं, असंच उचालतोय मी पातीला. तर चला मित्रांनो फायनल झाली. खाली लागायला लागली होती मॅगी, खाली लागली मी थोडी. काय मित्रांनो तर फायनली आलोय आता आणि काहीच गरम नाही आहे. थोडंसं आहे, बाकी गरम काहीच नाही. ही पातेल्याला खालनं हात लावला तरी काय व्हाय नाही. तरी आपण काहीतरी ठेवू खाली, कशावर तरी ठेवू. मित्रांनो मी आहे आता स्प्लिटी व्हॅलीमध्ये, आणि स्प्लिटी व्हॅलीमध्ये आपण चंद्रताल लेक पाहून नाही आज चंद्रताल बेस कॅम्पलाच मुक्काम केला आहे मित्रांनो. तर तिथे आपला स्वतःचा टेंट लावून थांबलोय आणि मॅगी बनवून
खातोय मित्रांनो. तर पाहू शकता मॅगी बनवलेली आणि खातोय आता. लई थंडी भयंकर, मायनसमध्ये टेम्परेचर आहे. मॅगीला पाणी बी गरम होत नव्हतं. मॅगी बनवली मी आणि मी पातीला नाही असं हातात उचलून आणलं. पातेल्याचं बुड पण गरम नव्हतं एवढं असं आहे. तर चला खाऊया मॅगी आणि मग जरा हातरुणात घुसावू एकदा मॅगी खाल्ल्यानंतर. चल मित्रांनो, तर आजचा मुक्काम आपण स्प्लिटी व्हॅलीमध्ये चंद्रतालच्या बेस कॅम्पला केला आहे मित्रांनो. इतकं भयंकर थंडी आहे, काय सांगू शकत नाही मित्रांनो. डबल स्लिपिंग बॅग घेतली, पाहू शकताय. ही एक आहे आणि ह्याच्यावरती ही एक आहे. अशा 2 स्लिपिंग बॅग घेतल्यात. तर इतकी भयंकर थंडी लागते, काय सांगू शकत नाही मित्रांनो. हा अशा प्रकारे झोपलोय मित्रांनो. मायनसमध्ये टेम्परेचर 4-5 डिग्री ते असेल भाऊ. डेंजर गाडी, डेंजर. आतापर्यंत जेवढ्या थंडीमध्ये टेंट लावलाय ना, त्यातील सगळ्यात थंड ठिकाण वाटते मला हे. कसा रात्र काढायचो काय माहिती मी. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, पांडुरंग. अशा प्रकारे मी माझा स्वतःचा टेंट लावलाय. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.